सर्वांना नमस्कार। या व्हिडिओद्वारे मी सुरेखा स्वामी तहसीलदार धर्माबाद आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छिते। आज रोजी आपण पाहत आहोत की आपल्या सर्व दूर आपल्याकडे पाऊस होत आहे आणि ह्या अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांनीच आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेणं आवश्यक आहे। सद्यस्थितीत आम्ही सर्व प्रशासन ग्राउंडवर आहोत। आमचे सर्व तलाठी मंडळ अधिकारी आणि आम्ही स्वतः देखील पूर्ण गावांच्या पूर परिस्थितीवर आणि सतत जो पाऊस होत आहे त्याच्यावर आम्ही लक्ष देऊन आहोत। या परिस्थितीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांमार्फत आम्हाला वारंवार कार्यवाहीबाबतच्या सूचना प्राप्त होत आहेत। तसेच आपल्याकडे जी पूर परिस्थिती आहे आणि सर्व गावांमध्ये जे काही पाऊस होत आहे याच्या संदर्भात आपल्या विधानसभेचे सन्माननीय आमदार महोदय हे देखील आम्हाला वारंवार पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासंदर्भात सूचना देत असून त्यानुसार आपण त्यांच्या देखील संपर्कात आहोत आणि संपर्कात राहून आमदार महोदय तालुक्यातील पूर्ण गावची पूर परिस्थितीवर बाबत आमच्यासोबत चर्चा करत आहेत। तसेच आज रोजी पूर्ण तालुक्यामध्ये आपण तलाठी आणि मंडळाधिकारी यांची बैठक घेतलेली आहे। तसेच तालुक्यामध्ये पूर्ण गावामध्ये जिथे कुठे पीक नुकसान असतील किंवा जनावरांचे जीवित आणि मयत असे जर काही नुकसान झालेलं असेल तर त्या संदर्भात देखील आपण माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाला पुरवत आहोत। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी सूचना दिलेल्या आहेत की पूर्ण तालुक्यामध्ये जिथे कुठे नुकसान झालेलं असेल तर त्याचे पंचनामे करून तसा अहवाल देण्यासंदर्भात आपल्याला सूचना दिलेल्या आहेत आणि याप्रमाणच्या आपण माननीय आमदार महोदयांनी देखील आपल्याला पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्या संदर्भात जिथे कुठे नुकसान झालेलं आहे तिथले पंचनामे करण्यासंदर्भात त्यांच्याकडून देखील सूचना प्राप्त आहेत। करिता सर्व नागरिकांना याद्वारे मी आवाहन करू इच्छिते की काम असेल तरच या सध्याच्या पावसाच्या परिस्थितीमध्ये घरातून बाहेर पडा। अनिवार्य काम असल्याशिवाय कृपया कोणीही घराच्या बाहेर पडू नका। तसेच काही जी हौसी मंडळी आहे जे पाण्याला पाहून सेल्फी घेणे किंवा फोटो काढणे किंवा अशा प्रकारचे जे काही प्रकार होत आहेत तर त्यांना देखील याद्वारे विनंती असेल की अशा प्रकारचे कोणत्याही उत्साहवर्धक काम करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका। जिथे कुठे रस्त्यावर पाणी जात असेल तर तिथे आपले वाहनं कृपया घालू नका। तर सर्वांना धर्माबाद तालुक्यातील सर्व नागरिकांना याद्वारे असं मी आवाहन करू इच्छिते की हे पूर्ण पावसाचा कालावधी संपेपर्यंत कृपया आपण सर्वांनी सतर्क राहावं आणि सुरक्षित राहावं। धन्यवाद।